दिव्या हा ऐक ना, माझा टॉवेल जरा बाहेर राहिला, देतेस का प्लीज? मला दिसत नाहीये, तू ये आणि घेऊन जा. आता या अवस्थेत मी बाहेर कसा येणार आहे दिव्या? प्लीज प्लीज दे ना यार, टॉवेल दे ना. दिव्या प्लीज ना यार. कुठे? अगं तिकडेच कुठेतरी असेल बघ ना, ड्रॉवर जवळ किंवा कबड जवळ. दिव्या दे ना पटकन प्लीज. आलेच, हे घे. लवकर. हा आले आले, हे घे. अगं कुठे आहे? मला दिसत नाहीये. वर घे. थोडं थोडं वर. अगं थोडं खाली. हा अजून खाली. घे ना चंदन. अगं वरती. अरे दिसत नाहीये का तुला? अगं नाही दिसत आहे ना. थोडं वरती, थोडं वरती, थोडं खाली. अजून खाली, अजून खाली. चंदन घ्यायचं आहे तर घे, नाही तर मी चालले. थांब थांब थांब. अरे तू हात का? अरे दिव्या, अरे असं काय करतो? चंदन सोड ना. खूप लागलं का ग? नाही लागलंच असेल. एक काम कर ना, तू इकडे वर बसते का? ये. हट. तुला कोणी सांगितलं होतं हे उद्योग करायला? मी तुला कितीदा सांगितलंय, जोवर आपण घरी जात नाही तोवर हे प्रेम बिम काही नाही. यार दिव्या, आपलं नुकतंच लग्न झालंय म्हणून मी फक्त थोडासा रोमॅन्टिक होत होतो. पण ही काय पद्धत आहे का रोमॅन्टिक व्हायची चंदन? तू जा इथून. याला काय अर्थ आहे यार? स्वतःच्या बायको बरोबर सुद्धा रोमॅन्टिक नाही होऊ शकत का? चंदन ही जागा आहे का रोमॅन्टिक व्हायची? हे थर्ड क्लास चीप हॉटेल? तू काय मला फिरायला घेऊन आलायस की सरप्राईज दिलायस? नाही ना. मग इथे कोण रोमॅन्टिक होतं यार? दिव्या, आपलं प्रेम एकमेकांवर ते पुरेसं नाहीये का? आणि मी तुला फिरायला घेऊन जाणार आहे. कधी? आणि फक्त प्रेम पुरेसं नसतं चंदन, हे मी तुला आधीही सांगितलंय. प्रेम व्यक्त करायला चांगली जागा लागते, त्यासाठी खूप पैसे लागतात. आणि तू बसलायस इथे टेस्ट देत. ऐको, मी ना अग्निपरीक्षा देतेय. मला असं वाटतं तुझ्या घरचे मला जळत्या निखाऱ्यावर चालायला लावतात आणि मी बसली आहे इथे चटके खात. मला नाही सहन होत आहे चंदन. ह्यानंतर असं काही झालं ना तर तू लक्षात ठेव. दिव्या मी भोकळा नाही, मग मी कन्फ्युज झालोय जरा. बाबा असं नाही चालत, एकच ऑप्शन. आईला विचार. ओके ओके, तू सांग काय असू शकतं. इडली. इडली इडली. ओके, आता आपल्याकडे खूप सारे ऑप्शन झाले. इडली, मेदोडा. ओके, आपण कीर्ती ताईला विचारू. ताई, तुला काय वाटतं, काय असेल? ए, कानात ओरडू नकोस माझ्या, मला काही वाटत नाही. ओके, जाऊ दे गाईज, इग्नोर करा. तर आता आपण जाऊयात, परत वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे. सो ओके, शिवा, तू आता ओपन करू शकतेस. ओके, ढंटना. नूडल्स. नूडल्स बनवून बनवून काय बनवलंय? नूडल्स बनवलंय. अरे अरे वा. वेगळाच नाश्ता आहे, नूडल्स. हे का बनवलंयस तू? शिवा, तुला जमणार नव्हतं तर आधीच का नाही सांगितलंस मला? तुला काय गंमत वाटते का ही सगळी? पण तुम्हीच मला म्हणालात ना की आशूच्या आवडीचं कर खायला म्हणून. म्हणून तू नूडल्स बनवलेस? आशूला कधीपासून आवडायला लागले नूडल्स? हो म्हणजे आवडतात, मला तरी हेच माहिती. शिव मोठी झाली आहे. चला ना, जाऊया, चला. ए भाई थांब, असं डायरेक्ट नको जायला. आपण एखादा फोन करूयात. काय रे? हे बरोबर बोलत्या, कारण ना लग्नाच्या वेळेस जे घडलं ना तर डायरेक्ट आज जाणं योग्य नाही. एक काम करू ना, तिला फोनच करू आपण. अरे ते आताच आहे ना, मग कशाला फोन बिन करायला पाहिजे? अरे चला रे, चला. नाही. स्टेफनी बरोबर बोलते. हा. उगाच रिस्क नको घ्यायला. म्हणजे कसं त्यांना पण कळेल, आणि ते श्रीमंत लोकांचं कसं असतं माहितीये ना. आपण डायरेक्ट गेलो त्यांना आणि राग आला तर त्यापेक्षा एक फोन करत आणि मग जाऊया.
अरे पण आपली शिवा आहे ना. भाई आहे ना भावांनो. अरे कुठे कुठे होता ते इतके दिवस? लग्नानंतर गायबच झाला. भाई अरे ड्रेसिंग खतरनाक मारली. भावा फुल जॅकेट मित्राचे. मला वाटलंच होतं. बरं तुम्ही सगळ्यांनी नवीन कपडे घातलेत, तू का रे जुने घातले? मांजा खरं बोलतोयस ना? हा खरंच. आणि बरं मला सांगा, ड्रेसिंग मारून इथे काय करताय? अरे आम्ही शिवाला भेटायला आलोय. हे बघ खाऊ पण आणलंय तिच्यासाठी. हा? एक नंबर काम केलं. चला तिला पण बरं वाटेल. चला. ए मांजा ऐक ना, एक काम करशील काय? एक कशाला 2 करतो. ए भाई भाई इतक्या दिवसांनी भेटलात, मस्करी नाही करायची का? बघ बघ काय झालं. शिवाला बाहेर बोलवशील काय? म्हणजे तिला आम्ही गेटवर भेटू आणि इथूनच कल्टी मारू. हा पागल आहे का रे? एवढं सगळं खायला घेऊन आलं आणि इथूनच कल्टी मारणार? ए गपचूप आत चल. ए भाई पण चालेल ना? काय प्रॉब्लेम नाही ना येणार? हा तू फक्त टोपी सरळ घाल, बाकी काय प्रॉब्लेम नाही. ए मांजा कर ना, एक फोन कर ना तिला. अरे याची गाडी तिथेच अडकली. कर तूच कर. टिंगू गॉगल एक नंबर घेतला, बिलकुल सूट होत नाही. अरे होत रे. मस्ती काय? करते. नाही उचलू ते फोन. चला ना भाई, मी एक काम करा, दारापर्यंत या, मी तिला बाहेर बोलवतो. यार नको ना असं आतपर्यंत. इथेच थांबतो ना आम्ही. काय तुमच्या नादात ना पाऊस येईल आता. चल ए चल टिंगू येतील ते. चला रे भाई, मी बोलवतो. चल अरे, चल रे. अरे मी बोलवतो ये.